नमस्कार मित्रांनो, आचारसंहितापूर्वी धडाकेबाज राज्य सरकारचे 32 निर्णय योग्य घेण्यात आले आहेत। आज राज्य सरकारच्या माध्यमातून तिजोरी उघडली आहे, प्रत्येकाला फायदा याचा होणार आहे। मित्रांनो, कोणकोणते 32 निर्णय आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। पहिला निर्णय आहे श्रीनगर जवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार, 2.5 एकर भूखंड घेणार। त्यानंतर दुसरा निर्णय आहे पुणे जिल्ह्यातील वेले तालुक्यांचे नाव राजगड करण्यास मान्यता, अहमदनगर शहरांचे नामकरण आयल्यानगर करण्यास मान्यता सुद्धा देण्यात आली आहे। त्यानंतरचा निर्णय आहे आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 5,000 रुपयांची भरीव वाढ, राज्यातील आशा स्वयंसेविका राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या मानधनात 5,000 रुपयांची वाढ करण्याची मान्यता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। मानधनातील ही वाढ नोव्हेंबर 2023 या महिन्यापासून लागू होणार आहे। ITI मधील कंत्राटी शिल्प निदेशकांना शासन सेवेत सामावून घेणार। त्यानंतर जालना खामगाव नवीन ब्रँडगेज रेल्वे मार्ग 2,443 कोटी राज्य हिशाची मान्यता। त्यानंतर महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळव्यात शासकीय जमीन, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 23,000 किलोमीटर रस्ते बांधणार, 2024-25 या वर्षात 10,000 किलोमीटर रस्ते उभारणार। त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात येणार आहे, असा सुद्धा एक निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ, आता संस्थांना मिळणार 25,000 रुपये अनुदान। त्यानंतर मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार, उत्तन हे विरार सागरी सेतू मार्गास मान्यता। त्यानंतर पुढचा निर्णय आहे नवतंत्रज्ञानाचा समावेश असलेले मराठी भाषा धोरण जाहीर, पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ, आता मिळणार महिन्याला 15,000 रुपये मानधन। मूर्तिजापूर येथील साठवण तलाव दुरुस्तीची मान्यता, अकोला जिल्ह्यासाठी हा फायदा होणार आहे। भोगवटा मूल्य कमी करण्याचा निर्णय, राज्यातील सहकारी संस्थेचे भोगवटादार वर्ग 2 पासून वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याकरिता भोगवटा मूल्यांची रक्कम 15% वरून 10% करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या एकत्रीकरण करून पुनर्रचना। त्यानंतर म्हसळा तालुक्यात युनानी महाविद्यालय उभारणार। त्यानंतर केंद्राच्या सहाय्याने लहान शहरामध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार, राज्याच्या 153 कोटी हिश्श्यांची मान्यता। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे महानंद दूध संघाची स्थिती सुधारणार, 5 वर्षासाठी राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय मंडळाकडून व्यवस्थापन। त्यानंतर कौशल्य विद्यापीठ कुलगुरू निवडीच्या निकषात सुधारणा। त्यानंतर मानसेवी वैद्यकीय अध्यापकांच्या मानधनात वाढ। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे मुंबईतील 8 रेल्वे स्थानकाच्या ब्रिटिशकालीन नावे बदलणार, मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची मान्यता, सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यात उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्याचा निर्णय। या योजनेमुळे 15,178 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, 35 गावांचा समावेश यामध्ये असणार आहे। यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी सुद्धा देण्यात आली आहे मित्रांनो। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे ते कोणता आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत मित्रांनो। कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य, कृषी वाहिनीचे सौर ऊर्जीकरणासाठी IBI कडून कर्ज घेणार। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो कोणता आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत मित्रांनो। प्रत्येक लाभार्थ्यांना नक्की फायदा होणार आहे। 32 निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे। 11 तारीख आणि 13 मार्च आणि 11 मार्च या दिवशी, आता 11 मार्चचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे, सारथी संस्थेसाठी अमरावतीतील जमिनीच्या आरक्षणात बदल, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यानंतर दुसरा जो महत्त्वपूर्ण निर्णय आहे तो सर्वसामान्य जनतेसाठी लागू असणारा, तो म्हणजे आनंदाचा सिद्धा। गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा सिद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। राज्यात गुढीपाडवा व आंबेडकर जयंतीनिमित्त आदी सणानिमित्त आनंदाचा सिद्धा वितरणाचा निर्णय। या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यवरील APL केसरी क्षेत्री शिधापत्रक धारकांना प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चना डाळ, साखर व 1 लिटर सोयाबीन तेल असा आनंदाचा सिद्धा दिला जाणार आहे, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचे जे निर्णय आहेत कोणकोणते आहेत हे सुद्धा समजून घेणार आहोत
मित्रांनो, यामुळे सर्वसामान्य जनतेला नक्की फायदा होणार आहे असे हे निर्णय आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून। या 2 दिवसामध्ये धडाकेबाज 32 निर्णय घेण्यात आलेले आहेत। उर्वरित जे निर्णय आहेत ते सुद्धा आपण समोर जाणून घेणार आहोत, त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता जो पुढचा जो निर्णय आहे, बीडीए गाळेधारक या झोपडपट्टी धारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार। त्यानंतर बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार। MARD प्रकल्पासाठी 24,000 कोटीची शासन हमी। मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी KFW कडून 850 कोटी अर्थसहाय्य घेणार। राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र। GST मध्ये नवीन 522 पदांना मान्यता। राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद। LLM पदवीधारक न्याय अधिकाऱ्यांना 3 आगाऊ वेतनवाढींचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने। विधी व न्याय विभागाच्या कार्यालयासाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना। राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संख्यात्मक क्षमीकरण प्रकल्प। अयोध्या येथून महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड। डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था व सिडनेहम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सिडी या 2 शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश। मुंबईत 300 एकर। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे, मुंबईत 300 एकर जागेत जागतिक दर्जाची मुंबई सेंट्रल पार्क उभारणार। शासकीय कागदपत्रावर आता आईचे नाव बंधनकारक। उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत। त्यानंतर 61 अनुदानित आश्रमशाळेची श्रेणी वाढ करण्यास मान्यता। आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार योजना। राज्याच्या तृतीयपंथी धोरणात 2024 ला मान्यता। राज्यातील खासगी मान्यता प्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना। 53 कोटी 86 लाख खर्चास मान्यता। असे हे 32 शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत। या मंत्रिमंडळामध्ये जे निर्णय घेण्यात आलेले आहेत सर्वसामान्य जनतेला लागू असणार आहेत। यामध्ये ज्या कॅटेगरीमधले जे लाभार्थी असतील त्यांना या योजनेचा लागू होणार आहे। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।